नमस्कार मित्रांनो, मी अतुल वाकळे पाटील. आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि अनेकांना उपयोगी पडणारा विषय पाहणार आहोत. मृत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन आपल्या नावावरती कशी करायची? बऱ्याच वेळा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर जमीन त्यांच्या नावावर राहते, पण शेतकरी योजना, कर्ज, सबसिडी किंवा सातबारा उतारा यासाठी नाव लावणे अत्यंत गरजेचे असते. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कोणते कागदपत्र लागतात, कोणत्या ऑफिसमध्ये जावं लागतं, फेर नोंदणी म्हणजे काय आणि शेवटी सातबाऱ्यावर नाव कसे लावायचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. मृत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन आपल्या नावावर करण्यासाठी ठराविक कायदेशीर प्रक्रिया असते. यालाच वारस नोंदणी किंवा वारस दाखला घेऊन फेरफार करून नाव लावणे ही प्रक्रिया साधारणतः 5 टप्प्यामध्ये पूर्ण करता येते. सर्वप्रथम मृत्यू दाखला मिळवणे, वारस दाखला मिळवणे, फेरफार नोंदणीचा अर्ज, फेरफार क्रमांक मिळवणे, सातबाऱ्यावर नाव तपासणे. आता प्रत्येक टप्पा आपण सविस्तर पाहूया. सर्वप्रथम मृत्यू दाखला. सर्वात पहिली गोष्ट, संबंधित व्यक्तीचा मृत्यू दाखला म्हणजे डेथ सर्टिफिकेट मिळवणे. हा दाखला तुम्हाला ग्रामपंचायत, नगरपालिकेमधून मिळू शकतो. लक्षात ठेवा, तो अधिकृत किंवा नोंदणीकृत असावा. हा दस्तावेज पुढील सर्व प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर लागतो वारस दाखला. तो मिळवण्यासाठी 2 पर्याय असतात. पर्याय क्रमांक 1, न्यायालयीन प्रक्रिया. वारस जास्त असल्यास सिव्हिल कोर्टात अर्ज करावा लागतो. वकिलांच्या मदतीने ही प्रक्रिया कोर्टाच्या आदेशानंतर दाखला. पर्याय क्रमांक 2, तहसील, तालुका कार्यालय. केस सोपी असल्यास तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यामार्फत अर्ज करावा. पंचनामे व चौकशी. महसूल विभागाचा अहवाल. साधारणतः याला खर्च सामान्य अर्जाचा मोठा खर्च नसतो. वकिला लागणारा वेगळी शुल्क व कोर्ट फी लागू शकते. नाव नसल्यास होणारे नुकसान. सातबाऱ्यावर नाव नसेल तर बँकेचे कर्ज मिळत नाही, सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही, येणे प्रक्रिया करता येत नाही. म्हणून नाव लावणे अत्यंत गरजेचे आहे. वारस दाखला मिळाल्यावर पुढला टप्पा, फेरफार अर्ज. तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावा. सोबत कागदपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, वारस दाखला, सातबारा उतारा, आधार ओळखपत्र, इतर संमतीपत्र असल्यास त्यानंतर फेर नोंदणी घेतली जाते. एक क्रमांक दिला जातो, तो सातबाऱ्यावर दिसतो. फेरफार पूर्ण झाल्यावरती तुमचे नाव सातबाऱ्यावर दिसते का, तुम्ही ते ऑनलाईन तपासू शकतात महाभूमिलेखच्या वेबसाईटवरती. यामुळे जमीन अधिकृतपणे तुमच्या नावावरती येते. तर मित्रांनो, ही होती पूर्ण प्रक्रिया मृत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन आपल्या नावावर करण्याची. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न कमेंटमध्ये जरूर विचारा. धन्यवाद.